सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. तर आता वाजले 5:30 आणि आम्ही आता जंगल सफारीला निघालो आहोत. सो आता जंगल सफारीला न्यायला जीप आलेली आहे. पप्पा मस्त वाटतंय बघ. सो आता इथून जंगल सफारी चालू होईल. असं रोड बनवलाय का आतमध्ये जाण्यासाठी? काय माहिती आता. ऑफ रोडिंग होईल पप्पा आपली इथे. ऑफ रोडिंग साठीच आहे हे. बघू आता काय आपल्याला ॲनिमल्स दिसत आहेत. डायरेक्ट अंगावर आलं तर नाही येणार. कसं घेतली पण तरी आला तर कसं येईल? नाही येत. माकड पण आहे झाडावर. ते पण कसा उड्या मारतात. धावतानाचा आवाज येतोय बघा थोड्या मध्ये. धावतानाचा आवाज येतोय. तर गाईज आम्हाला आता डिअर दिसले. आता पुढे बघू काय दिसतंय. हो ना, मला टायगर बघायचा आहे. टायगर एलिफंट पण दिसला पाहिजे. एलिफंट दिसतंय बघ बाजूला किती मोठे मोठे आहेत. आता 2 तास जीपमध्येच फिरायचं आहे. एवढं 2 तास फिरवतात. पक्ष्यांचा आवाज बघ किती. बर्ड्सचा आवाज सकाळी सकाळी किती मस्त येतो. उठल्या फ्रेश झालो लगेच. एवढी हवा घेत. हो, केस माझी फ्रेश झाली आहे. उडणारच आता ती एवढ्या हवेने. तुमचं तोच तर प्रॉफिट आहे. पप्पा तुमची हॅट दाखवा. जिम कॉर्बेट. आणि हा बघा दुर्बीननी बघतोय. काय रे तुला दिसत? हे बघा मुंग्यांचे वारूळ. म्हणजे जेवढा उंच वरती आहे ना तेवढाच खाली. म्हणजे मुंग्या आहेत का? त्याच्यात मुंग्या. डेंजर. किती तर चावतात. डेंजर चावतात त्या मुंग्या. हे बघ, इथून आता जंगल सफारीचा मेन गेट चालू होईल. काय लिहिलंय वरती? आपका फोटो स्वागत है. घ्यायचा आहे. चलो. मैं आपका स्वागत करती हूँ. जंगल सफारी की प्रस्तुति है. इसके दौरान हमें किसी भी कंडीशन में गाड़ी से नीचे नहीं उतरना है. तो जल्दी गाड़ी में खड़ा नहीं होना है. दाएं बाएं सर्च करते रहिए. अगर आपको कोई भी एनिमल दिखता है आप गाड़ी रुकवा के आराम से उसको देख सकते हैं. अगर आपके पास कोई भी गार्बेज वगैरह है कैरी बैग का यूज़ करें. इधर उधर ना फेंकें. काय पडलं? सर्च करते रहिए आप भी. और काय काहीतरी आहे ना चिंता. काय मंकी आवाज देते आवाज. सर जहाँ टाइगर होता है ना मंकी और डियर कौन करता है ना. हाँ, बाबू साप आहे. मुंबई मध्ये करते. हो. आवाज देत होते ना ते. आवाज देत होते ना. आवाज देतात जसं त्यांना काय दिसलं तर. हां, म्हणजे आता काय
त्याचा आवाज येतो. फर्स्ट पाना ऑक्सीजन लेवल के लिए अच्छा होता है साल। देखिए कहावत है, साल 100 साल खड़ा, 100 साल बड़ा और 100 साल सड़ा। इसको सड़ने में भी 100 साल लगते हैं। और ये जितना नमी के संपर्क में आता है इसकी आयु बढ़ती है। अधिकतम इसकी आयु 500 वर्ष तक हो सकती है। और जो पुराने टाइम में रेलवे स्लीपर बनते थे वो इसी साल के बने हुए हैं। और जो ताजमहल की नींव रखी गई है वो भी इसी साल की रखी गई है। और डियर की 3 प्रजाति पाई जाती है, स्पॉटेड डियर, सांभर डियर और बार्किंग डियर। और कैट फैमिली में ये 4 पाई जाती हैं, टाइगर, लेपर्ड, लेपर्ड कैट और जंगल कैट। 1200 किती स्क्वेअर फूट बोलली ती? 1288। 1288. बघ मंकी बघ बसलाय बघ असा. एलिफंटने सगळं तोडून टाकलंय इकडे. पण कुठे म्हणजे असेल एलिफंट इथे. हां मग एलिफंट असणार, दिसायला पाहिजे, मला बघायचं आहे. पाडल्यात ना त्या एलिफंटने. हे बघ कुठे डिअर ते. अरे तो बघतायत बघ कसं इकडे. हातीने बघ हे बघ पळाले. मी त्याला बघत होतो. फ्रूट आहे हा. कोणता फ्रूट आहे? कोणचा आहे फ्रूट? फ्रूट ऍपल खायचा आहे. कसं लागतं? वाव, मम्मीला आवडलं वाटतं. ही सर्व सागाची झाडं आहेत, याच्यापासून फर्निचर बनतो. या पॉइंटमध्ये सगळे ॲनिमल्स पाणी प्यायला येतात. मला पण दिसतच नाही, मला एलिफंट बघायचं आहे. हातीने दुर्बीन लावूनच आहे. मी व्हाईट चंदन बघ केवढं व्हाईट आहे. हो ना, अख्खं व्हाईट आहे तो. फक्त टायगर आणि एलिफंट भेटायला पाहिजे. टायगरला भेटायचंच नाही वाटतं आपल्याला. डिअर दिसला, पण दिसला, किंगफिशर पण दिसला. अजून किंगफिशर लगेच याचं तोंड बघा. इथं बघ किंगफिशर बोला, लगेच याचं तोंड. किती सारे जिप्स आहेत बघा इथे. अजून मागे पण आहेत आमच्या. हो डिअर दिसले, ईगल पण दिसले. तिकडनं येत असते. मला वाटतं की ते पूर्ण जंगलात असतील आतमध्ये. इथून कोणत्या तरी ॲनिमलनी कॉल दिलाय तर केवढे सारे जिप्स इथे आल्यात बघा. काहीच नाही दिसलं. टायगर वगैरे कोणालाच काय नाही दिसला. फक्त डिअर, मंकी, किंगफिशर एवढंच दिसलं सगळ्यांना. पप्पाचा फोटोशूट बघा. हिरो हिरो. हो हे घे. असं चालत का? आता तू चाललीस. हा कॅमेरा आहे. आतिथ नाही आहे.
आता पूर्ण तयारी कर ले रहा ना अगर पावसाचा क्लायमेट झालाय. पाऊस आला तरी अजून टायगर दिसला नाही. आतीला तर पाऊसच पाहिजे. नंतर थंडी वाजल्यावर बोलतो, नंतर थंडी वाजल्यावर जातो ब्लँकेट मध्ये. मस्त वाटते बघ हवा बघ. अरे काय आतीने तो डायलॉग खतरनाक. कोण रे तो? तो एक शेफ आहे ना युट्यूब वरचा. हवा बघ केवढी आली आहे. पाऊस तरी पण सेफ्टीला भिजायचं नाही. येऊ बघ. इथून आता डिअरचा कॉल आलाय की टायगर येऊ शकतो. बघूया आता येतोय का नाही. तर आता पाऊस येतोय, मग आता हे वरचं कव्हर करायला लावलंय. हो का? भिजायला होईल कसं कव्हर करतोय ना. वारा सुटलाय तर अजून आपल्याला बघा किती ना वरती झालंय क्लायमेट. गाईज आता क्लायमेट बघा कसं झालंय. अख्खा वारा आलाय, सगळी झाडं माती सगळी उडली इकडची. झाडं कुठे उडली? झाडांची पानं ई थेंब पडला. पाऊस आला पाऊस आला ये रे पावसा तुला देतो पैसा मी देणार नाही, पैसे देतील खोटे. रक्षाबंधन सारखे कोणते पैसे देणार आहे. आला पाऊस. पण आपले एवढे नशीब चांगले, जिथे जाऊ तिथे आपल्याला क्लायमेट चांगलं भेटतं. गरमी नाही. दोघं पण मस्त क्लायमेटचा फील घेत आहेत. थंड क्लायमेट इथे बघ. पण असा क्लायमेट नसतो इथे. आज मस्त झाला, पाऊस आलाय. पाऊस पडलेला. इकडे गरम होतो, पण आज क्लायमेट मस्त आहे. आपण आलोय ना. हो आपण आलोय. आपण आलोय म्हणून क्लायमेट चेंज केलंय. आपण क्लायमेट साठीच इकडे आलोय ना, म्हणून. बरं आता तू पण हवा खाते का? आता जंगल सफारीवरून परत हॉटेल रूमवर आलोय. पाऊस पडलाय इथे. पाऊस पडलाय ना इथे पण. केसांची हालत बघा. आता ब्रेकफास्टला फ्रूट्स आहेत, ब्रेड टोस्ट, जाम, बटर, कॉर्नफ्लेक्स, दूध, पॉरिज, पोहा पण आहे, पुरी भाजी. वडे आहेत, मेंदू वडे, यंदा घेऊन आलोय. सांबार, अंडा. जाता है ई नाही थंडा. ई जा. तुम्ही पण कोण तुम्ही? नाही एकटा. हा तुम्ही
आंबे बघ मम्मी केवढे मोठे आहेत. होय हे बघ इथे आतमध्ये. कुठे आहेत बघू किती आहेत? 5 आहेत. खाली पण आहेत बघ. गांधीजीचे सामान तो इथे पण ना ते खाली कसे बसले आणि ते झाडाच्या इथे. गाईज बर्फ पडतोय आणि त्याच्यासोबत पाऊस पण. आणि त्याचे हे बघा गारा पडतायत किती मोठे मोठे ते. गारा बघा किती पडल्यात त्या. पाऊस पडतोय किती गारा आहेत त्या. असं वाटतं की बर्फाचे पूर्ण तिने गारे गोळा करून आणलेत खायला. खा बघू. मम्मीला समजलं ना चांगली चोरदेल बर्फ खातोय. गोल गोल एकदम एवढे मोठे. डिनर साठी आता बाहेर आलोय. हे बघा पावसाने सगळं थंड थंड वेदर झालंय. थंडी बघ किती आहे. थंडी आज गारांचा पाऊस पडलाय ना म्हणून. अजून पाऊस आहे ते बघा पूल मध्ये दिसतंय. हो थंडी वाजते. या बघ डिनरला सलाड, वेज नूडल सूप. हे काय रायता. याने पास्ता घेतला बघ लगेच. राईस आहे, दाल मखनी, लसूणी कोफ्ता, गाजर मटर, पनीर ढाबा मसाला आणि ब्रेड आहे आणि फ्रूट कस्टर्ड डेझर्टसाठी. लिहिलंय बघ ना, वाच ना. लसूणी कोफ्ता. सो आता आम्ही जेवून वगैरे परत रूमवर आलोय. तर हा ब्लॉग मी इथे सेंड करते. आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. गुड नाईट.